तर मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल DV आर्टमध्ये। चला तर आपण जाऊया कोल्हापूर पार्ट 2 मध्ये। जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपला पार्ट 1 हा कंप्लीट झाला आहे आणि सेकंड डे आम्ही जाणार होतो देवळात। म्हणजे 3 ठिकाणं आम्हाला फिरायची होती। ॲक्च्युअली आम्ही 4 ठरवलेले, पण आम्ही जो वेळ निवडलेला त्या वेळेत आम्हाला ते पूर्ण करता येणार नव्हतं। त्यामुळे आम्हाला जसं पॉसिबल होईल तसं आम्ही मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं असं ठरवलं होतं। तिथे जाऊन किती वेळ लागेल, दर्शनाला किती लाईन असेल यावर डिपेंड होतं। खरं तर 4 ठिकाणं होती, पण आम्हाला 3च ठिकाणी करायला जमलं। तर पहिलं स्थान निवडलं आम्ही बाळूमामाच्या यात्रेला जायला आम्ही सुरुवात केली। वाटेत आम्हाला पंढरपूरला जाणारे यात्री सुद्धा मिळाले आणि नशिबाने आम्हाला पालखीचं दर्शन सुद्धा झालं। अगदी ह्या वयात सुद्धा यांच्यात एवढी एनर्जी आहे की इथून कोल्हापूरहून हे चालत पंढरपूरला जाणार आहेत। बापरे, म्हणजे हा विचार सुद्धा करायला किती भारी वाटतंय। बघा तुम्ही, यांच्या सर्वांमध्ये वयोगट जर पाहाल तर सगळे 60च्या वरचेच। त्यांचं कीर्तन ऐकत ऐकत आम्हीही आमचा प्रवास चालू ठेवला होता। मंडळी, बाळूमामा मंदिर एक प्रसिद्ध पवित्र स्थळ आहे, जे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे स्थित आहे। हे मंदिर बाळूमामाला समर्पित आहे, जे एक प्रसिद्ध संत आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख पवित्र व्यक्ती होते। बाळूमामांनी आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक कामं केली आहेत। दरवर्षी बाळूमामाच्या जन्मदिनी आणि पुण्यतिथीच्या अवसरावर मोठा उत्सव आयोजित केला जातो इथे, असं म्हणतात। मंदिराच्या परिसरात एक सुंदर बाग सुद्धा आहे, जिथे आपल्याला शांतता आणि आनंद मिळतो। दर्शनासाठी आपण सकाळी किंवा संध्याकाळी सुद्धा जाऊ शकतो, कारण दर्शनाची वेळ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चालूच असते। आम्ही 11च्या सुमारास दुपारी मंदिरात पोचलो, त्यामुळे ना आम्हाला फारशी गर्दी नाही मिळाली, म्हणून बऱ्यापैकी दर्शन सुद्धा घेता आलं। गर्दी होती, पण इतकी नाही जेवढी नेहमी असते। आम्ही खूप लवकर आमचं दर्शन झालं। म्हणजे आम्ही जेव्हा लाईन लावली, जवळजवळ 20 मिनिटात आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो। इथे आतमध्ये कॅमेरा अलाउ नाही आहे, त्यामुळे तुम्ही फोटोशूट किंवा व्हिडिओज नाही घेऊ शकत। त्यामुळे मला मंदिराच्या बाहेर येऊनच थोडाफार शूट करायला मिळालं। मंदिराच्या बाहेर आल्या आपल्याला समोरच एक दत्त महाराजांचं मंदिर दिसतं। मंदिराच्या बाहेर येताना सुद्धा तुम्हाला लाईनीतच बाहेर यावं लागतं। आणि हे जे मंदिर मी तुम्हाला म्हणाले की दत्त महाराजांचं मंदिर आहे, इथे सुद्धा तुम्हाला लाईनीत राहून सुद्धा पाया पडणं गरजेचंच आहे, कारण इथूनच हाच जो रस्ता आहे तो बाहेर पडायचा आहे आणि इथूनच प्रदक्षिणा तुम्हाला मंदिराभोवती मारायची असते। मंदिराच्या गेटवरच पुजारी बसलेले असतात, जे आपल्याला तिकडची जी विभूती म्हणा किंवा एक आशीर्वाद म्हणून आपल्याला ते एका पुडीत बांधून ते देत असतात।
ते घेणाऱ्यांना घ्यावंसं वाटलं तर घेतात, काही जण नाही घेत. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण घ्यायचं की नाही. आम्ही सर्वांनी देवाचा आशीर्वाद म्हणून तिथली ती विभूती जी काय होती ती घेतली आणि सर्वांनी आपापल्याजवळ ठेवली. तिथे थोडे आम्ही फोटोशूट वगैरे केले आणि मग नंतर आम्ही देवळाभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. जर तुम्ही बघाल ना मंडळी, तर हे जे बाळूमामाचं जे मंदिर आहे ते खरंच खूप मोठं मंदिर आहे, भव्य मंदिर आहे. आसपासची जागा बघाल तर भरपूर मोठी जागा आहे. अच्छा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगायला विसरली की जिथे दर्शनाची लाईन लागते त्याच्याबरोबर अपोजिटच महाप्रसादाची सुद्धा लाईन असते. आमच्याकडे वेळ खूप कमी होता, त्यामुळे आम्ही पटापट दर्शन घेऊन तिथून निघण्याचं बघत होतो. कारण आमची पुढची अजून 2 मंदिरं बाकी होती आणि तो जो पल्ला होतो इथून ते दुसऱ्या मंदिरात जाण्याचा पल्ला जो होता तो सुद्धा 1 ते 1.5 तासाचा होता. त्यामुळे आम्हाला पटापट आवरून सगळ्या मंदिरांची दर्शनं घेऊन रात्री आमची गाडी होती 9:30ची, त्या गाडीतसुद्धा वेळेवर पोचायचं होतं आम्हाला. त्यामुळे सगळीकडे आमची थोडी घाईघाई चाललेली. त्यात थोडासा विसावा म्हणजे ह्यांना एक हे दिसलं की तुम्हाला तर माहितीच आहे की प्रत्येकाला एक श्रद्धा असते, तशी ह्यांची ही श्रद्धा म्हणा किंवा एक म्हणतात ना की चला बघूया आपलं नशीब, असं ह्यांचा चाललेलं होतं. प्रत्येकाने कुठून ना कुठून कॉईन जमा केलं, ह्याच्याकडून मागून त्याच्याकडे मागून. खरं तर कोणाला काहीच आयडिया नव्हतं की इथे कॉईन वगैरे काही चिपकवतात वगैरे, पण विश पूर्ण होते असं म्हणतात. त्यामुळे त्या लोक त्या गोष्टींमध्ये लागलेले होते आणि मी माझं काम चालू केलेलं होतं की माझं शूट करायचं काम चालूच होतं. आणि जरी मला असं समजा चान्स मिळाला असता की चला तो कॉईन घेऊन मीही चिपकवायला गेली असती तर, पण मी मुद्दामच नाही गेलं. कारण मला असं वाटलं जर नाही चिपकला तर उगाच माझा दिवस असं जाणार, अरे माझा कॉईन नाही चिकटला म्हणजे माझी विश पूर्ण नाही होणार. हे सगळं डोक्याला ताप न घेता मी ते कॉईन चिटकवायला गेलीच नाही. अशा प्रकारे आम्ही आमचं बाळूमामाचं दर्शन पूर्ण केलं. त्यानंतर आम्ही थोडंसं पोटाला विसावा म्हणून आम्ही नाश्त्यासाठी तिकडे बसलो, कारण आम्हाला पटापट खाऊन जायचं होतं जसं मी तुम्हाला सांगितलं. तर प्रत्येकाने आपापली डिश ऑर्डर केली आणि प्रत्येकाने एकदम घाईघाईतच खाल्ली. खरं तर आरामात कोणी काही खाल्लंच नव्हतं, कारण आमचा ड्रायव्हर पण बडबड करत होता की चला तुम्हाला अजून खूप 1.5 तासाचा प्रवास करायचा आहे. ॲक्च्युली तो 1.5 तासाचा नाही तर तब्बल मला वाटतं 1.5 ते 2 तासाचा प्रवास आहे. तर मंडळी, बाळूमामानंतर आम्ही आलो नरसोबाची वाडी. हे जे तुम्ही पाहताय हे एंट्रन्स आहे नरसोबाच्या वाडीचा. आणि एक चांगलं आहे की जिथे डेपो आहे, डेपोच्या बरोबर लागूनच नरसोबाच्या वाडीला जायला हा रस्ता जातो. त्यामुळे कोल्हापूरवरून जर तुम्ही ST घेता तर ती नरसोबाच्या वाडीला येऊन बरोबर म्हणजे तुम्हाला कुठे जास्त फिरावा नाही लागत, कारण नरसोबाच्या वाडीला अगदी लागूनच डेपो आहे. त्यामुळे आपल्याला जास्त फिरावा नाही लागत. हे एक गोष्ट खूप चांगली आहे तिकडे. नरसोबाच्या वाडीला एंट्रन्स करताच तुम्हाला दिसेल की इथे बरेचसे असे विविध प्रकारचे तुम्हाला शॉप दिसतील. जास्त तर मिठाईचे जास्त प्रमाणात दुकानं आहेत इकडे. तिथल्याचप्रमाणे इथेही लकीली आम्हाला जास्त गर्दी नाही मिळाली, त्यामुळे आम्हाला अगदी आरामात दर्शन घेता येईल ह्याचे म्हणजे होप्स होते आम्हाला की इथे पण पटापट आम्हाला दर्शन मिळू द्या. आणि लकीली आम्हाला दर्शन खरंच खूप चांगल्या पद्धतीने झालं, कारण क्राऊड नव्हता आणि आम्ही मधल्या वेळेत गेलेलो त्यामुळे एवढा क्राऊड नव्हता. बऱ्यापैकी फिरतासुद्धा आलं, जे पाहिजे ते घेतासुद्धा आलं आणि दर्शनसुद्धा छान प्रकारे झालं आमचं.
इथून सुरुवात होते मंदिराच्या आत जाण्याचा मार्ग. तुम्हाला दिसत असेल इथे लिहिलं आहे कमानीच्या आत पादत्राणे घालून येऊ नये, पण तरीही मला असं कोणी दिसलं नाही की ज्याने कोणी पायात काही वाहनं त्यांची घातली असतील. कारण जर तुम्ही इथे पाहाल ना तर मी पुढे चालली आहे आणि मी जेव्हा कॅमेरा लेफ्ट साईडला फिरवला तेव्हा जर तुम्ही पाहाल तर इथे प्रत्येक ज्यांच्या समाधी आहेत त्यांचं नाव इथे कोरलेलं आहे. मौनी स्वामी महाराज, श्री विठ्ठल पंचायतन, हे असे लागोपाठ मंदिरं म्हणा, समाधी म्हणा, हे सगळं असं लागोपाठ आहे. तर तिथून मंदिरच चालू होतं, त्यामुळे मला असं वाटतं की तिथून त्या लोकांनी तसा मेसेज दिला आहे की तिथून आपल्याला पायात चप्पल घालून आत जाणं अलाव नाही आहे. श्रीमन नारायण स्वामी महाराज, असे लाईनीत बरेच जणांचे समाधी मंदिर वगैरे लागून आपण आत येतो मंदिरात. आता हा जो रस्ता जो तुम्ही पाहताय हा मंदिराच्या आत जाण्याचा मार्ग आहे. खरं तर ही जी नावं जी मी सुरुवातीपासून घेते आहे, बाळूमामा मंदिर किंवा आता हे जे नरसोबाची वाडी, हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं, पण यांच्या मागचा इतिहास जर आपण पाहायला गेलो तर तो खूप वेगळा आणि म्हणजे त्यांची जी कार्य त्यांनी जी केली आहेत, त्यांच्या आयुष्यात जी कार्य ती ऐकत राहावीशी वाटतील अशी कार्य त्यांनी आयुष्यात केली आहेत. नरसोबाची वाडी कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसलेली आहे, जे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळे तालुक्यात स्थित आहे. हे स्थान दत्तात्रयाचे अवतार श्री नृसिंह सरस्वती यांचे निवासस्थान मानले जाते. या स्थानावर श्री नृसिंह सरस्वती यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली. नरसोबाची वाडी हे दत्त संप्रदायाचे प्रमुख केंद्र आहे. येथे दत्त जयंती, गुरुद्वादशी, नृसिंह सरस्वती जयंती असे उत्सव साजरे केले जातात. हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले असल्याचे मानले जाते. दर्शनासाठी आम्ही पुढे सरकलो, पण मला सुरुवातीला हे कळलं नाही की ते नक्की काय करत होते, कारण काहीच कळत नव्हतं की मंदिर आहे काय आहे. थोडं पुढे जाऊन पाहिलं तर नंतर समजलं की तिकडे 2 शिवलिंग होते आणि त्या शिवलिंगची त्यांची पूजेची तयारी फक्त त्या लोकांनी सुरुवात केली होती आणि आम्ही पोचलो होतो. त्यामुळे त्या शिवलिंगाचे दर्शन घ्यायला आम्हाला नाही जमलं, कारण आम्ही तिथून पाया पडून होईपर्यंत त्यांचं शिवलिंगाची पूजा करणं चालू होतं. त्यामुळे तिथे थोडंसं आम्हाला दर्शन आमचं राहून गेलं. थोडा वेळ या नदीच्या काठी बसलो, थोडं शांत राहिलो, 5-10 मिनटं बसून रिलॅक्स झालो. सगळ्यांनी आपापलं मन शांत केलं आणि मग नंतर इथून आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो. कितीही कुठेही फिरायला आपण गेलो, कोणत्याही ठिकाणी गेलो तरी पण प्रत्येक ठिकाणाची एक वेगवेगळी अशी वाईब असते. जशी की मंदिरात
कोणत्याही मंदिरात जा तुम्ही, मंदिरात गेल्यावर जे वाईब मिळतात ते काही वेगळेच असतात, कारण त्यात शांतता असते, त्यात आपल्याला आपल्या ज्या भावना असतात त्या वेगळ्या प्रकारच्या भावना असतात, ज्या आपल्याला व्यक्त करता येत नाही, पण परमेश्वराकडे आपल्या त्या ज्या भावना आहेत त्या पोचत असतात. त्यामुळे मंदिरात गेल्यावर काहीसं वेगळंच वाटतं ना. हा अनुभव तुम्हाला पण नक्कीच आला असेल. त्यानंतर पुढचा प्रवास होता आमचा महालक्ष्मीला जायला आम्हाला खूप लेट झालं, कारण आम्ही ट्रॅफिकमध्ये खूप फसलो. पण त्यातल्या त्यात सुद्धा पटापट लकीली आम्हाला दर्शन मिळालं, कारण ओळख निघाली तिकडे. आम्हाला वाटलं की आम्हाला मुखदर्शन करून निघावं लागतंय की काय, पण महालक्ष्मीची कृपा झाली आणि आम्हाला सर्वांना खूप छानरित्या असं दर्शन झालं, कारण एक ओळख निघाली आणि त्या ओळखीच्या व्यक्तीने आम्हाला अगदी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन आम्हाला दर्शन दिलं. त्यामुळे हे पण दर्शन छान, सुंदर आणि समाधानकारक झालं. अशा प्रकारे आम्ही असे 3 मंदिर फिरलो आणि खूप छान अनुभव होता प्रत्येकाचाच. आणि आमची गाडी होती 9:30ची, त्यामुळे काहीही करून 9:30च्या आत आम्हाला आमच्या स्टॉपवर जाऊन पोचायचं होतं. तर अशी झाली घाईघाईची ही आमची ट्रिप, पण सुंदर आणि समाधानकारक. जशी मी मगाशी म्हणाली, थोडी घाई झाली पण छान दर्शन झालं. आणि मुळात एक छान झालं की आम्ही जिथे जिथे गेलो तिथे आम्हाला गर्दी नाही मिळाली. गर्दी फक्त आम्हाला महालक्ष्मीच्या मंदिरात मिळाली, पण गर्दी असून सुद्धा तिथे दर्शन चांगल्या प्रकारे झालं. हे खूप चांगलं झालं आमच्यासाठी. तर अशा प्रकारे हा आमचा प्रवास जो मी तुम्हाला शेअर केला, तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा माझ्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. हां, पण त्यासाठी माझा व्हिडिओ लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, पुन्हा भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.